भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडी आणि MIMचे उमेदवार सुधाकरराव आव्हाड यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केली आहे। भारत स्वतंत्र झाल्यापासून आणि 26 जानेवारी 1950 ला लोकशाही स्थापित झाल्यापासून या देशातील जो समाज सत्ता, संपत्ती आणि सन्मानापासून वंचित राहिलाय त्या समाजाला एकत्र करून त्यांना सत्तेत वाटा देण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मागील 30 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंग सुरू केली आहे। समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना सत्तेत सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, कोणत्याही इतर पक्षाचा आधार न घेता। आजपर्यंत भारिप बहुजन महासंघाने विदर्भात 12-13 आमदार, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या सत्तेत आणण्यात सहभाग घेतला। कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विकले न जाता ॲडव्होकेट आंबेडकर यांनी प्रभावी कार्य केले। या देशात काँग्रेस आणि भाजप यांचीच सत्ता राहिली आहे। त्यांनी आजपर्यंत सामान्य वंचित बहुजन जनतेला सत्तेत स्थान दिले नाहीये। घटनेतील तरतुदीप्रमाणे योजना आणि सवलती सर्व वंचित समाजातील घटकांपर्यंत पोहोचू दिल्या नाही। वंचित समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके, बौद्ध, शीख, मुस्लिम, जैन आणि मराठा समाजातील 169 प्रस्थापित घराणी वगळता इतर वंचित मराठे हे देखील या सर्व लाभांपासून वंचित राहिलेत। त्यांना एकत्र करून त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आंबेडकर प्रयत्न करतात। सहकार क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, सगळे स्वतःच्या नात्यागोत्यात संग्रहित करून ठेवलेलं आहे। आणि शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाचा जो 70-72% समाज आहे महाराष्ट्रातला, तर यांनी फक्त आयुष्यभर मतच द्यायची का, तर यांना सुद्धा वंचिताचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत पाठवायचं, राजकारणात सत्तेत पाठवायचं हे त्यांनी ठरवलं। आनंदाची गोष्ट आहे की एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ज्यांनी वयाच्या 20व्या वर्षापासून काम केले असे आमचे सुधाकर काका आज निवडणुकीला सामोरे जात आहेत। खरं तर ही विद्यार्थ्यांसाठी अगदी आनंदाची गोष्ट आहे, कारण विद्यार्थ्यांचे नक्कीच सर्व जे काही बेरोजगारीपासून जे प्रश्न असतील ते नक्कीच दिल्लीपर्यंत काका पोहोचतील याचा विद्यार्थ्यांना देखील खात्री आहे। आणि या निवडणुकीमध्ये अगदी सक्रिय असतील ते विद्यार्थी, प्रचारापासून ते सगळ्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यावर असतील। त्यामुळं नक्कीच काका या ठिकाणी निवडून येतील आणि विद्यार्थ्यासहित सर्व कष्टकरी, शेतकरी, कामगार बंधूंचे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहोचतील। बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतलेला आहे हा 169 घराण्याच्या हातातून सत्ता काढून इथल्या तमाम वंचित समूहाच्या हातात देण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या अनुषंगाने सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि ती उमेदवारी धनशक्ती, झुंडशाही, गुंडशाही आणि घराणेशाही यांच्या विरोधातली उमेदवार आहे। वारकरी संप्रदायाला मानणारा, वारकरी संप्रदायाचा उमेदवार बाळासाहेबांनी दिलेला आहे। तो वंचित समूहातला आहे, इथल्या वंचितांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करणारा उमेदवार आहे। आम्हाला वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJP शिवसेनेचा जो उमेदवार आहेत त्यांचं आम्ही आव्हान समजतच नाही, कारण गुंडांचं आव्हान समजण्या इतका वारकरी संप्रदाय काही वेळा नाही। हे गुंडशाहीची लढाई आहे आणि 3 पिढ्याचा यांचा इतिहास तपासून पाहावा जनतेने नगर दक्षिणेतल्या। मुंडे साहेब खरंच म्हणजे बहुजन समाजाचे एक दैवत होते आणि त्यानंतर आम्ही दैवत मानतो माननीय बाळासाहेब आंबेडकरांना। बहुजन समाजाने 70 वर्ष जे भोगलंय मित्रांनो, ते अत्यंत वेदनादायक आहे। भलं शेतकऱ्यांचे प्रश्न होते, आजही माझा जो समाज आहे, मी जातीवर बोलत नाही, जातीवादी नाही, परंतु माझ्या समाजापुरतं सांगतो का आजही हे भटकतात 8-8 महिने, 9 महिने। आज कोणी काही बोलत असेल तर ऊसतोड कामगार म्हणून प्रामुख्याने 90% वंजारी समाज, धनगर समाज प्रामुख्याने मेंढ्या वळण्यासाठी 9-9 महिने बाहेर पडतो आणि यांचं दुःखाची कोणालाच प्रस्थापितांना कधी जाण नाही। माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, मुस्लिम असेल, 12 बलुतेदार असेल, 18 पगड असेल। मी 1995ला लढा केला मडीमध्ये का जी भटकणारी माणसं आहे, भटके विमुक्त आहेत, 44 जाती भटकतात, शेकडो वर्षापासून भटकतात, तर त्यांच्यासाठी जे गडचिरोलीला
आदिवासीसाठी विद्यापीठ निवासी तत्वावरती 100% अनुदानावरती जे केंद्र सरकारने चालू केलेलं आहे त्या पद्धतीचं एक विद्यापीठ मडीमध्ये चालू करावं, परंतु कोणीही सत्ता असल्याशिवाय याची दखल घेत नाही। आणि म्हणून बाळासाहेबांनी आज जे वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने मला उमेदवारी दिलेली आहे, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी, माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भलं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, भटक्यांचे असतील, महिलावरील अत्याचार असतील, विद्यार्थ्यांची जे आज गावगाव भटकतायत, मुलं ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होऊन त्यांना काम नाही, हाताला काम नाही, तर ह्या सर्व प्रश्नावर ओबीसी, मुस्लिम, दलित सर्वांसाठीच मला काम करायची माझी इच्छा आहे। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।